वणी येथील देवळातील पूजा करण्याच्या वादातून कोयत्याने वार केलेल्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्याची पत्नी प्रियंका मिराशी यांची मागणी आहे। जोयडा तालुक्यातील जगलपेठ नजीक असणाऱ्या वणी या गावामध्ये रामलिंग मंदिर आहे। सदर मंदिरात पूर्वी मिराशीपणाहून ईश्वर मिराशी हा देवस्थान जाऊन पूजा करत होता, परंतु त्याचे 3 महिन्यांपूर्वी निधन झाले। त्याच्या निधनानंतर या पुढील पूजा गावकरी तसेच पंचायतीमार्फत बैठक घेऊन तिन्ही भावांनी सदर मंदिराची पूजा करण्याचे निश्चित करून 3 चाव्या देण्याचेही सांगण्यात आले। परंतु प्रकाश मिराशी यांनी मंदिराला कुलूप घालून तिन्ही चाव्या आपल्याकडे ठेवल्या होत्या। सोमवारी रोजी देवळात पूजा करण्यासाठी पांडुरंग मिराशी यांच्याकडे चावी मागण्यासाठी गेला असता प्रकाश मिराशी यांनी पांडुरंग मिराशीवर कोयत्याने वार केले। त्यामुळे पांडुरंग मिराशी यांना रामनगर येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी बेळगाव येथे दाखल करण्यात आले। पांडुरंगाची पत्नी प्रियंका मिराशी हिने आपल्या पतीला प्रकाश मिराशी बरोबर इतर साथीदारांनी मारहाण केली असून आपल्यालाही धमकवत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। प्रियंका मिराशी आणि माझं नवरो देवळाकडे गेलेलो तेव्हा देवळाकडे चावी होती। मागीर तो तिथल्यानं घरीकडे येयलो। चावी ओके कुणाच्या घराकडे गेला? प्रकाश मिराशीच्या घरीकडे। कशासाठी गेला? चावी मागायला गेला। कशाला? देवळाला कुलूप होतं? कुलूप होतं। मग मागीर चावी मागू तो घरीकडे येयलो। कुणाकडे? घराकडे गेला? प्रकाश मिराशीला घरीकडे। तेव्हा तो चावी मागता म्हणताना घरीच्यान बाहेर पडलो व कोयत्यानं त्यांका तोडलंय। कोयत्याने मारला? ओके। मारला। कशाला? चावी मागतोय म्हणून? चावी मागतो म्हणून देवळाची। ओके। मग काय आलं? तुम्ही होता तिकडे? आम्ही म्हटल्यानंतर आम्ही बाबा घरी होतो मी। मागीर पळून हे पोरगे सगळे असलेले तिकडे। मागीर त्यांचे बी पोरग्यांनी सगळ्यांनी मिळून त्याका झटपून धरून त्यांनी पहिली घाव मारलो कोयत्यात नाही? ओके। मग त्याला काय केलं तुम्ही? हे झालं जखमी झाल्यानंतर काय केलं तुमच्या नवऱ्याला? पहिला तुम्ही? आम्ही काय केलं म्हटलं रेंका घेतल्याने इकडे कडे आलो। ओके। नंतर हॉस्पिटलला वगैरे काय घेऊन गेला? प्रदीप मिराशी प्रदीप निर्भा मिराशी आणि चंद्रकांत मिराशी निर्भा मिराशी होते आणि अभिजित प्रकाश मिराशी बी होते। कशासाठी होते? विण्यान सगळ्यांनी मिळून मारले त्याका। म्हणजे चावी मागतोय म्हणून? मागते म्हणून चावी। त्यानंतर आम्ही काय केलं, माझ्या गाडीवर बसून पोरगाने मी मोठं करून बसून घेऊन गेलो। कुठे? हॉस्पिटलात घेऊन गेलो। कुठल्या हॉस्पिटलला? पहिली पोलीस स्टेशनात गेलो, नंतर मागे त्याने गव्हर्नमेंट हॉस्पिटलात मी म्हणत आले। मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल मग तिकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटल कुठे आहे आता तुमचे नवरा? रामनगर। आता रामनगरलाच आहेत तुमचे मिस्टर? कुठे? बेळगाव नेलं। बेळगाव कुठे? बोलेन करून बेळगाव नेलं, केलीत नेलं। केलीमध्ये? आता कुठे आहेत? केलीमध्ये आहेत। आता त्यांची तब्येत कशी आहे? त्यांची तब्येत म्हटल्यावर आता ऑपरेशन केलं हे म्हटल्या कंबरेने पाय बी उठू। ओके। आणि तुम्ही मग आता काय केलं? कंप्लेंट दिली ह्याची कुठल्या स्टेशनला? रामनगर। कुणा सगळ्यांच्या विरुद्ध कंप्लेंट दिले? सगळ्यांची दिलं कंप्लेंट दिले। आता तुमचे काय मागणी काय? म्हणजे काय मागणी म्हटल्यावर काल मी त्यांच्या पोरग्याच्या घरी जात होते सकाळी उठून। मागे तेव्हा ते 3 जण पोरगे बघा कुठेतरी जात होते जगलबेटाला। 3 जण होते ते प्रदीप मिराशी, प्रदीप निर्भा मिराशी आणि चंद्रकांत निर्भा मिराशी आणि प्रकाश आदित्य अभिजित प्रकाश मिराशी ते बी होते। आणि त्या पोरगात मला धमकी झाली, इकडे हाती धरलं आणि इकडे मारलं, डोक्याला बिकायला। कशासाठी म्हणून? कारण पेपरात आपले नाव दिले म्हणून तिघांचे तिघांचे नाव दिले म्हणून मला तिकडे धमकी दिलं, मारतो माझ्या पप्पाला घातलं कोर्टाला ते असे म्हणून तुला आता सोडतो नाही, पुढे सुद्धा मी कधी मारतोच म्हणून सांगितलं त्याने। ओके। आता तुम्ही याच्याबद्दल कंप्लेंट दिले ना? हो, कंप्लेंट दिलं। ओके। पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत। निखिल सुकर, KMM मराठी, रामनगर। ಜಗಮಗ ಹೊಳೆಯುವ ಕಣ್ಣುಗಳು, ಹೃದಯದಿ ಹರುಷದ ಅಲೆಗಳು, ಬಂದಿದೆ ಶುಭಗಳಿಗೆ ಪ್ರೀತಿಯ ಗಳಿಗೆ, ರೇಷ್ಮೆಯಲ್ಲಿ ಸುತ್ತಿದ ಸ್ವರ್ಣಗಳಿಗೆ।
PS Channabasappa and Sons, The Textile Mall, Tilakwadi, Belagavi.